मराठा आणि ओबीसी समाजानंतर आता बंजारा समाजात जो आहे तो रस्त्यावर उतरणार आहे। त्यांचं आंदोलन 19 तारखेला नागपुरात होणार आहे। हे बघू शकता, हे सर्व बंजारा समाज आहे। त्यांची एकच मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यात यावं। काय सांगाल तुम्ही? नामा बंजारा आरक्षण कृती समिती कोर कमिटी सदस्य आहे। मोगल काळापासून आमच्या ज्या नोंदी आहेत, ट्राईब म्हणून आमच्या नोंदी आहेत। CP अँड बेरारचे 1950चा शासन आदेश असेल, हैदराबाद गॅझेट असेल किंवा विविध जे आयोग झालेत, या सगळ्या आयोगाने आम्हाला ट्राईब म्हणून म्हटलेलं आहे। पाश्चात्य जे ट्रॅव्हलर्स आलेत त्यांनी सुद्धा आम्हाला ट्राईब्सच म्हटलेलं आहे। आजही समाजशास्त्रामध्ये आम्हाला आदिवासी जमाती म्हणूनच शिकवल्या जातं, पण आरक्षण देताना मात्र महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस आमच्यासोबत भेदभाव करण्यात आला आणि ST मधला हा बंजारा आणि तत्सम जातीचा जमातीचा समाज हा VJNT टाकण्यात आला। त्यामुळं आम्हाला मूळ जे आम्ही ट्राईब होतो, जे आम्ही ट्राईब आहोत, त्यामुळं आमची जी मूळ ट्राईबची ओळख आहे ती कायम राहावी, यासाठी आम्ही 19 तारखेला 19 सप्टेंबरला संविधान चौकात 11 ते 3 या काळामध्ये भव्य धरणे आंदोलन आयोजित केलं आहे। महाराष्ट्रामध्ये किती बंजारा समाज असेल? सर, आमची तशी जो ऑथोराइज जो आकडा आहे, माझं नाव होमसिंग पवार, सदस्य बंजारा आरक्षण कृती समिती नागपूर जिल्हा। सर, महाराष्ट्रामध्ये आमचा जो ढोबळ अनुमान आहे 1,80,00,000 समाज, पण 1.5 कोटी समाज तर निश्चितच आहे सर। आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास 15 कोटी बंजारा समाज पूर्ण स्टेटमध्ये पसरलेला आहे। हा जो मोर्चा निघत आहे, यापूर्वी पण निघालेला आहे बंजारा समाजाचा, आता सुद्धा आरक्षणाची मागणी होत आहे। एकीकडे ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचा वाद पेटलेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि आता तुमचा वाद पेटलेला आहे। काय करणार आहात नेमकं? तुम्ही आंदोलन कसं राहणार आहे तुमचं? बघा सर, आम्ही या भारत देशाचे मूळ रहिवासी आहोत। सिंधू पूर्वकालीन आमचा समाज आहे। काही आमचे जे काही विरोधक ओरड करीत आहेत की हे बाहेरचे आहेत, आम्ही बाहेरचे नाही आहोत। या देशासाठी बंजाराने अतिशय बलिदान दिलेलं आहे। प्रत्येक पाठ्यपुस्तकात आमचा इतिहास आहे, आम्हाला सांगायची गरज नाही। आम्ही आदिम आहोत, प्राचीन आहोत। जर आमच्या या मोर्चांची दखल घेतली गेलेली नाही तर मराठा समाजाने जे केले नाही त्याहीपेक्षा न भूतो न भविष्यती हे पांढरे वादळ म्हणजे बंजारा समाजाचा तांडव तुम्हाला मुंबई आणि दिल्ली येथे एक दिवस नक्कीच पाहायला मिळणार आहे। मराठा समाजानं आंदोलन केलं नाही, त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन बंजारा समाज आरक्षणासाठी करणार। उमेश पवार, सेवानिवृत्त शिक्षक। तुम्ही काय सांगाल? मी हेच सांगणार आहे की महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला जय सेवालाल, भारतातील सर्व बंजारा समाजाला जय सेवालाल। मी हे सांगणार आहे की आमचा हा हक्काचा आहे। याच्यामध्ये आत्ताच एक मी माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ बघितला तर त्यांनी तो पॉझिटिव्ह आहे। तेव्हा आमचा सगळ्यात मोठा विश्वास त्यांच्यावर आहे की त्यांनी जे फाईल तयार केलेलं आहे हे केंद्र सरकारकडे सगळे जे निकषाच्या आधारावर आम्ही आमच्या हक्काचं जे आहे ते मागत आहोत। याचं एक उदाहरण मी सांगतो सर, की प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती आहे। नुकताच हैदराबादला एक तेलंगणा स्टेटची मुलगी ही ST प्रवर्गामध्ये माझ्याच मुलीबरोबर ती शिकते, तर तिला तिचं 1.5 लाख रुपयामध्ये शिक्षण होते, आणि ती महाराष्ट्रातली इथून 500 किलोमीटरवर असलेली मुलगी तिला 15 लाख रुपये लागतात। तर हा आमच्यावर खूप मोठा होणारा अन्याय आहे। येणारी जी पिढी आहे यांच्यासाठी जर आज आम्ही जर आलो नाही, आम्ही आमचा हक्काचं मागत आहे, आम्ही कोणाचं नाही, की आमचा जो अधिकार आहे, हक्क आहे, त्यावेळेसपासून म्हणजे इव्हन CP अँड बेरारचा जो आदेश आहे, त्यानंतर हैदराबाद गॅझेट आहे तो एक, आणि आमच्या बंजारा समाजाला तुम्ही जर बघितलं असेल, आज आपण मीडिया जे आहे, आज स्मार्टफोन निघालेला आहे, याच्यामध्ये जो मॅप आहे, तर बंजारा समाजाजवळ त्यावेळेसचा तो मॅप आमच्याजवळ होता। तर त्यावेळेस राजे महाराजे हे पहिले आम्हाला विचारायचे की कुठे जर जायचं असेल तर कोणता रस्ता कुठे आहे। तर हा आजचा नाही आहे, हा आम्ही प्राचीन, फक्त एवढं आहे की त्यावेळेस साक्षरतेचं प्रमाण फार कमी होतं आणि लिखाण नव्हतं, त्याच्यामुळे खूप सारं सांगण्यासारखं आहे। आज याला वेळ कमी असल्यामुळे मी जे बाकी एवढं बोलून सगळ्यांना एक निश्चितच आव्हान की त्यांनी उद्याला सर्व लहान मुलं, काका काकी, दादा दादी, भिया भेनं शेनं आता नागपूरने 19 तारखेला आहेरचं जय सेवालाल। जय सेवालाल। तुम्ही काय सांगणार? मी श्रीपत राठोड। मी हे सांगणार की इथे महाराष्ट्र
कर्नाटक आणि आंध्र हे तिन्ही राज्य एकमेकाला लागून आहेत. हाच बंजारा समाज आंध्रामध्ये एस टीत आहे, कर्नाटकमध्ये एस सीमध्ये आहे आणि इथे VGNTमध्ये आहे. चालीरीती, बोलभाषा, सगळे निकष पूर्ण करत असताना हा भेद का, म्हणजे हा माझा मुख्य प्रश्न असेल. आणि भारतभर हे एकच परंपरा, एकच रूढी, एकच चालीरीती सर्व हा समाज करतो आहे आणि मग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या कॅटेगरीत का? निश्चितच बंजारा समाजाला VGNT मधनं आरक्षण नको, ST मधनं आरक्षण हवंय. माझं नाव पार्वती राठोड आहे. माझं असं सांगणं आहे की बघा, आमचा गोर समाज पेराव खानपान थोडं अंतरात फरक आहे, पण एकसारखाच आहो. पण कर्नाटकामध्ये एसीला आहे, तेलंगणामध्ये ST मध्ये आहे. तर आमचा जो हक्काचा आहे, पूर्वीपासूनच आम्ही आदिवासी म्हणून आहोत. नोंद आहे गॅजेटमध्ये, हैदराबाद गॅजेटमध्ये, CPN बेराच्या मग गॅजेटमध्ये नोंद आहे. तर आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. तुम्ही काय सांगणार? सर, निश्चितच जे काही आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे ते सरकारनं आम्ही नम्र विनंती करतो आहे की पुढच्या आमच्या पिढीला ही आरक्षणाची जी गरज आहे, कारण की प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण आहे आणि महाराष्ट्रावर जसं काही अन्याय होतो आहे, तर आमच्या येणाऱ्या पिढीसाठी जे लोकूर कमिटीची जी काही शिफारशी आहेत, लोकूर कमिटीने बऱ्याच जमातींना आदिवासी म्हणून नसल्यामुळे त्यांना बाहेर काढलेलं आहे. पण बंजारा समाज, लंबाडा आणि सुकिया ह्या ज्या जाती आहेत यांनी लोकूर कमिटीचे जे तत्व आहेत 5 ते पूर्णपणे निकष पूर्ण केले आहेत. तर माझी समाजाकडून एकच निवेदन आहे की आम्हाला ह्या आरक्षणासाठी निश्चितच सरकारने यावर विचार करावा. महाराष्ट्र सरकारने यावर विचार करावा आणि बंजारा समाजाला ST मधनं आरक्षण द्यावं. कारण की मगाशी ST मधनं आरक्षण म्हणजे सगळीकडे तेलंगणामध्ये आहे, आंध्रमध्ये आहे. आमचं बोलीभाषा एक आहे, आमचा पेहराव एक आहे, पण वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला जसं आता महाराष्ट्रामध्ये OBC दिलं आहे, आम्हाला तेलंगणामध्ये ST आहे, आंध्रामध्ये SC आहे. तर आमच्यावर असा अन्याय काय, म्हणजे आम्हाला एवढे प्रॉब्लेम येतात की आमचे मुलं शिकतात, दोन्ही मुलीसोबत असतात, पण एक STची असल्यामुळे तिला ST सवलत आहे. आम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे आम्हाला विजेची सवलत आहे. आम्हाला फी तिपटीने भरावं लागते. तीच मुलगी एकदम कमी याच्यात फीस भरते. मग अशी बाईटमध्ये सांगितलं त्यांनी की आमच्या महिला कधी बाहेर निघाल्या नाही, पण आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. कारण की आम्हाला त्या आरक्षणाच आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे हा. शेवटी आम्ही आमच्या हक्काचं मागत, आम्ही कोणाचं काही मागत नाही आहे. म्हणून सरकारला एकच विनंती करते मी तुमच्या माध्यमाने की आमच्या म्हणजे केंद्रामध्ये आमच्याबद्दल थोडी शिफारस जर केली राज्य सरकारने, तर त्यांनी जर कडक जर ॲक्शन घेतली, पाऊल उचलले, तर आम्हाला लवकरात लवकर आरक्षण मंजूर होतील. OBC मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आरक्षणासाठी. आता बंजारा समाज सुद्धा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. VGNT मधनं बंजारा समाजाला आरक्षण नको, ST मधनं बंजारा समाजाला आरक्षण हवं. या मागणीसाठी 19 सप्टेंबरला नागपुरात भव्य असा धरणे आंदोलन बंजारा समाज करणार आहे. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.